आजचा दिवस खरंच खूप खास होता, कारण आज केवळ एक मिनी ट्रिप नव्हती, तर आठवणी, श्रद्धा आणि मातृत्व यांचा सुंदर संगम होता. आज मॅटर्निटी बॅग पॅक करतानाच मनात एक वेगळीच उत्सुकता होती. मी, माझं बाळ आणि बाळाची आजी म्हणजेच माझी आई ओला ऑटो बुक करून आम्ही निघालो पुण्याच्या हृदयात वसलेल्या सारसबागेच्या दिशेने. खरंच सांगते, मॅटर्निटी बॅग ही खूप युजफुल आहे. बाळाचे सर्व इसेन्शियलसाठी एकदम परफेक्ट अशी आहे. तुम्हाला जर हवी असेल तर नक्की DM करा. तब्बल 15 वर्षानंतर मी आज सारसबागेत पाऊल ठेवलं. पुण्याचीच असूनही इतक्या वर्षानंतर मनात असलेली इच्छा आज अखेर पूर्ण झाली. सर्वप्रथम पावलं वळली ती सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या दिशेने. प्राचीन, सुंदर आणि अतिशय स्वच्छ असलेलं हे मंदिर पाऊल टाकताच मनाला शांतता मिळाली. गर्दी कमी असल्यामुळे दर्शनही अगदी सहजपणे आणि समाधानकारक झालं. मंदिरात प्रवेश करताच एक वेगळीच प्रसन्नता जाणवली. मन एकदम हलकं झालं. थोडा वेळ मंदिरातच बसलो, दर्शन घेतलं आणि माझं बाळ तेही अगदी शांत वातावरणात अगदी निवांत आणि आनंदात होतं. दर्शनानंतर मंदिराभोवती एक फेरफटका मारला. मंदिराच्या आजूबाजूचा परिसरही तितकाच सुंदर होता जितकं की मंदिर आहे. तिथेच गणपती दर्शन संग्रहालय दिसलं, पण त्यासाठी वेळ भरपूर हवा होता, म्हणून पुढच्या भेटीसाठी ते राखून ठेवलेलं आहे. पायऱ्या उतरताना मंदिराच्याच बाजूला असलेलं छोटंसं तळं नजरेत भरलं. कमळाची फुलं आणि पाण्यात संत हलणारे टॉर्टॉइज हे दृश्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी झालेली होती. लहानपणी जेव्हा इथे यायचो तेव्हा कमळांची संख्याही जास्त होती, पण आज थोडीशी कमी झालेली असली तरीही त्याचं सौंदर्य तितकंच मन मोहून टाकणारं होतं. जसं बागेत पाऊल ठेवलं तसं माझं लहानपण माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. आई बाबा आम्हाला इथेच घेऊन यायचे. आम्ही बागेत मनसोक्त खेळायचो, स्वप्न रंगवायचो आणि आज मी माझ्या बाळाला त्याच सारसबागेत घेऊन आलेली आहे. वेळ किती झपाट्याने बदलतो ना, सगळं तेच, पण भूमिका मात्र बदललेल्या आहेत. आज गर्दी आहे, पण पूर्वीसारखी प्रचंड नाही. इथे लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेच आपापल्या पद्धतीने आनंद घेताना दिसत होते. लहान मुलं पेरेंट्ससोबत खेळत होती आणि पेरेंट्सही लहान होऊन मुलांसोबत खेळत होते. आजकाल स्क्रीनमध्ये हरवलेल्या या जगात हे दृश्य कुठं पाहायला मिळतं? आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात हिरवळ, पक्ष्यांचा किलबिलाट कुठे दिसतो, पण इथे मात्र पक्ष्यांचे थवे, पक्ष्यांचा आवाज, हिरवी झाडं, थंडगार हवा हे सगळं अनुभवताना मन खरंच खूप शांत झालं. माझं बाळ नुसतं बघून सगळं निहाळत होतं. त्यासाठी एक नवी दुनियाच होती. सारसबागेत आल्यावरती भेळ न खाता कसे चालेल, त्यामुळे एक भेळ आणि पेपरकोनमध्ये दिलेले खारे शेंगदाणे घेतले आणि त्या छोट्या क्षणाचा खूप आनंद घेतला. हिवाळ्याची थंडी, सनसेट आणि संध्याकाळची वेळ. घरी जायची वेळ झाली. सारसबागेच्या बॅक साईडला जत्रेसारखंच वातावरण होतं. लहान मुलांचे खेळणे, पाळणे, छोट्या सायकल्स, घोडेगाडी, खूप सारे स्टॉल्स होते, फूड स्टॉल्स होते आणि रंगबिरंगी लाईट्स होते. माझं बाळ अजून 4.5 महिन्यांचं असल्यामुळे प्रत्यक्ष त्याला खेळता आलं नाही, पण डोळे भरून सगळं तो बघत एन्जॉय करत होता. जर तुमचंही बाळ लहान असेल आणि तुम्ही विचार करत असाल की कुठे घेऊन जावं,